ज्यावेळेला काय जगतोय काय मी या. माझ्या बरोबरचे मुलं बायका मुलांबरोबर मोठमोठ्या बंगल्यांमध्ये राहत आहेत, फिरायला जात आहेत आउट ऑफ इंडिया, आणि मी आज जेवलो तर उद्या काय खायचं नाही या प्रश्नांमध्ये अडकलोय. बाबा होते तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं रे. पण बघ ना, बाबा पण घरातली सगळी जबाबदारी माझ्यावरती टाकून स्वतः मात्र मोकळे झाले. किती वेळेला सांगितलं बाबांना, बाबा जर का समोरचा व्यक्ती एक्स्ट्रा पैसे देतोय ना तर ते घ्या आणि द्या ना हवी तशी बातमी लिहून त्याला. पण नाही, अहो म्हटलं पूर्ण खोटं नाही, निदान अर्ध सत्य लिहून तरी द्या. पण पण ते माझ्या तत्वात बसत नाही म्हणायचे. काय झालं, त्याच तत्वांमुळे जीव गमवावा लागला की नाही स्वतःचा. आणि आमचे आजोबा, शिक्षक आजोबा, त्यांची फी, तू कानावरती हात ठेवा आधी, त्यांच्या ट्युशनची फी ऐकून कानाचे पडदे वगैरे फाटतील तुझ्या. वर्षाला 1 रुपया घेऊन शिकवतात माझे आजोबा, 1 रुपया. आणि तो 1 रुपया पण देवासमोर नेऊन ठेवतात. देवारातल्या फुलांच्या निर्माल्याच्या गर्दीत तो 1 रुपया कुठे हरवून जातो ना ते कळत सुद्धा नाही. बरं, आणि या सगळ्या गोष्टी कमी पडतात तर बायको घरी आहेच आहे. घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या असे काही सुमधुर शब्द माझ्या कानावरती पडतात ना की मी किती कर्तृत्व शून्य आहे याची जाणीव करून देतात मला. पण आता बास, 100-200 रुपये का होईना मी लाच घेणार मी लाच. आणि कुणाचंही तत्व माझ्या आड येऊ देणार नाहीये मी. कारण ना, माझं आयुष्य हवं तसं जगण्याचा मला अधिकार आहे आणि हे माझं तत्व आहे आता.